तुमच्यासारखा ठरकी माणूस मी जिंदगीत नाही बघितला. अशा प्रकारे मी गाडी साफ करत आहे. तर माझे 500 रुपये कमी करावे अशी मी विनंती करतो यांना. सो पहले इस्तेमाल करो फिर विश्वास करो. फायनल आहे, टाइमपास मत करो, आगे भी जाना है हमको. ती टोकरी आहे ती चोरून आणलेली आहे. ए भाई 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 मी आता तयार झालो, सगळे बघू शकता. हे बघा, नेहमी बॉस कलरचा बॉस टी-शर्ट. हे बघा, इथं चाललंय लग्नाला तयार होऊन आणि मी फॉर्मल घातलाय आणि हा इथे काम करतोय. बघा म्हणजे किती कमवायचं माणसाने तर ह्याच्याकडे शिकावे. ठीक आहे, मी डायरेक्ट रूम करतोय खाली पॅक करून बॅग वगैरे आणि डायरेक्ट दर्शनाला पुढे. याची बॅग बघू शकता तुम्ही, घेतले. आणि याची बॅग तुम्हाला दाखवायचं झालं तर विमल घेऊन आलाय आणि तो या आहे काय श्रीदेवी ज्वेलर्सची पिशवी घेऊन आलाय. आपण आता बघ घसटी आहे बाई, घसटी. संकेत जिमची बॅग घेऊन आला. हेलो गाइस, नाही पहिले पेट पूजा. बोललो ना दर्शन आहे पण पहिला आम्ही पेटणीच्या घरी. हा, कोणाचा रूम मला माहिती नाही. तर आम्ही निघालोय. पहिले पेट पूजा आणि मग दर्शन करायला जाऊ. आम्ही माझी बॅग ठेवायची. अशा प्रकारे बॅग ठेवलेला आहे. अशा प्रकारे मी गाडी साफ करत आहे. तर माझे 500 रुपये कमी करावे अशी मी विनंती करतो यांना. पण आमचे मित्र ते नाही करणार असं पण. याचं काय झालंय? फुल व्हिडिओ घे, खूप साफ करते. तर किती वाजले? 9 वाजलेले आहेत आणि आम्ही निघालोय ओंकारेश्वरच्या दर्शनाला. ओंकारेश्वरच्या दर्शनाला आता प्लॅन करतोय. पहिले जेवून जायचं, जेवून नाही सॉरी नाश्ता करायचा, करून जायचं. पहिले पेट पूजा फिर काम धुयचा. तर आम्ही थांबलेलो आहे नाश्ता करायला. तर मी सांगितले आहेत पोहे. तू काय सांगितलं? मी पोहे सांगितलं आणि समोसा. पोहे आणि समोसा. हो भाई, नाही येणार समोसा सांगणार. मग मी पण आता समोसा सांगणार. ए बाई, मी पोहे आणि एक समोसा. पोहे आणि एक समोसा. 2 चहा सांग पहिले. हे भाई, भैयांची सवय सोड ना जरा. काय पहिले चाय. अरे माझी मर्जी भाई, मी कुछ भी करेगा. अरे मग कॉन्ट्रीमध्ये या होल ना रे, ॲड होल ना पैसे. परत 3 चहा अजून एक. ठीक आहे, बघूया आता नाश्ता कसा आहे. तरी पोहे कशा असतील आपल्याला माहिती नाही. आजचा एक्सपिरियन्स तुम्हाला कसा वाटला साहेब? कालचा एक्सपिरियन्स बोलू नका, एकदम मस्त होता. मला भूक लागली, जो खाऊन घेतला. नूडल्स आवडले, शेवभाजी आवडली तुम्हाला, मला माहिती आहे, मी समजू शकतो. पहिले आम्ही ट्राय केला पोहा, नॉट इंटरेस्टेड. नंतर आम्ही चालू केला वडा, नॉट इंटरेस्टेड. त्याला आम्ही ट्राय केला समोसा, त्याला आम्ही अप्रुव्हल दिलेलं आहे. ओके, सो पहिले इस्तेमाल करो फिर विश्वास करो. भाई इस्तेमाल करून झालं. समोसा आवडलेला सर्वांना. आता सर्वांसाठी आहे बघा, समोसाची ऑर्डर दिलेली आहे. चटणी कंडेन भरून आण. संसार मांडतायत. हॅलो गाइस, हे बघा छोटासा संसार. नाही, यांनी प्रत्येकासाठी वेगवेगळं करत लागलं. अरे यार, अरे भाई 1812 पूरा बस भर के लाए थे पिछली बार. मम्मी पापा भी काम करो ना, तुम्हारा ना मेरा 19 तोड़े. 1800 फायनल आहे. 18 फाइनल है, टाइम पास मत करो, आगे भी जाना है हमको. फुल बार्गेनिंग चालू आहे इथं. बार्गेनिंग मला नाहीत भाई, बार्गेनिंग पासून आपण लांब लांब आहे. प्रसाद आने के बाद इधर लेंगे ना. गाड़ी प्रसाद का दर्शन अंदर घर तक जाओगे डायरेक्ट 4 बजे तक सब चढ़ेगा. प्रसाद, फूल, अगरबत्ती, जल वगैरह सब चढ़ता है. माझ्याकडे नाही.
आता आम्ही तिथे गाडी पार्किंग केली आहे तर त्याला बोललो गाडीचे पैसे घ्या पार्किंगचे, तर बोलतो नाही गाडीचे पार्किंगचे पैसे नाही घेत, आमच्याकडनं हे घ्या. काय रे प्रसाद घ्या. आणि प्रसादची प्राईस विचारली तर 150 रुपये होते. तर आणि बोलतो 2 गाड्या तर तुम्ही 2 घ्या प्रसाद. तर आम्ही 150-150चे 2 प्रसाद घेतले. प्रसादामुळे डायरेक्ट पार्किंगचे पण पैसे पण घेतले आणि हे पण गेले प्रसाद. आणि त्याच्यानंतर एक आम्ही माणूस पकडलाय, तो आम्हाला बोटीने घेऊन चाललाय. बोट बघू शकता तिथे आहे बोट. आम्ही 9 जणांचं हे आपण कितीमध्ये हे केले डील? आपण केलेली आहे जो 2000 बोलत होता, पण आपण 1800 मध्ये त्याला कटकवलेला आहे. 1800. आणि काल आम्हाला पर पर्सन 500 रुपये बोलत तो होता. व्हिडिओ तुम्हाला एक महिन्यानंतर भेटेल, नंतर माणूस समोर आहे आमच्या. नाही. हां. यहाँ से अगर आपको घूमना हो तो यहाँ से डायरेक्ट महेश्वर जा सकते हो. महेश्वर में देवी अहिल्याबाई का किला बना हुआ है, वहाँ पे घूमने के लिए बहुत पहले से पुराना किला है, तो उसका महत्व लगता है कि वहाँ पे मतलब जा सकते हैं, अपन घूम फिर सकते हैं. वहाँ पे होटल वगैरह चाहिए वो भी मिलेगा आपको. उसके बाद में बोटिंग वगैरह करना हो तो वहाँ पे भी बोट चलता है, मतलब घूमने के लिए. फिर उसके बाद में आपको और कुछ मतलब ज्योतिर्लिंग का दर्शन करना ओमकार के बाद तो उज्जैन जा सकते हो. उज्जैन में भी ज्योतिर्लिंग है, उज्जैन में महाकालम, ओमकारम, अमलेश्वरम. चलो 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 10 रुपया 10 रुपया 10 रुपया. चलो 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 10 रुपया 10 रुपया 10 रुपया. गाईस पाण्यात बुरलं नाही पाहिजे, नाही तर घरी जातो नाही. चला 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 10 रुपया 10 रुपया 10. हे बोल्या शंकरा, हे बोल्या शंकरा, आवड तुला बेलाजी, आवड तुला बेलाजी, बेलाच्या पानाची. हे बोल्या शंकरा शंकरा, हे बोल्या. तर अशा प्रकारे आम्ही बोटीमधनं बघू शकता त्या साईडनी बोटीमधनं आम्ही आलेलो आहे आणि दर्शनाच्या लाईनीमध्ये चाललो आहे. तर किती टाईम लागतो दर्शनाला बघूया आपण. ओके, तर इथून लाईन बघा, लाईन बघू शकता आणि तिकीट लावलेली आहे, ते लावलेली आहे. आणि इथून लाईनची सुरुवात झालेली आहे खूप मोठी. 100 मीटरवरती 100 मीटरवरती बोलत आहेत. बघूया आता. चप्पल स्टँड आहे, चप्पल स्टँड आहे 100 मीटर. 100 तिकडे. धक्काबुक्की करणं नाही धक्काबुक्की आहे. खूप चालू आहे आणि गरम तर खूप होत आहे. घाम फुटत नाही याला बघ. शी हे याचा उपवास आहे, याचा उपवास आहे. नमो पार्वती पते. आपल्याला किती तास झाले? 2 तास झाले नाही, 1 तास झाला. 11ला लाईन लागलोय, आता वाजलं 12:05, म्हणजे 1 तास 5 मिनिटं आम्ही आणि लाईनीमध्ये. अजून अजून आणि दीड तास अजून बोलतात. अजून एक तास पकडून झाला. अजून 1.5 तास बोलतात. ओके, असेल ना त्या गोष्टी. अजून 1.5 तास येणार आहे. अजून 1.5 तास आहे. अरे सौरभ, कॉल कशाला केलता काकानी? हां, ओके, तर किती वाजलेत? पावणे 1:15 वाजलेत आणि 12:45 झालेले आहेत. आणि देवाची आरती वगैरे देवाला भोग वगैरे देत लावलेला आहे, तर त्यामुळे तिथं लाईन. आणि तुम्ही बघू शकता किती लाईन आहे इथे. म्हणजे लाईन आहे आणि अर्धी लोक बसलेत कारण की उभं राहून पाय दुखतो. आणि किती तास झाले? 2-2.5 तास. 2.5 तास झाले का? आम्ही 1.5 तास झाले आम्ही पाहायला होतो. आम्ही पण बघू शकतो, मला पण बघू शकता. फायनली मंदिरमध्ये पोहोचलो नाही, तर तुम्ही बघू शकता मंदिरामधलं व्ह्यू.
दर्शन वगैरे झालं आणि आम्ही लिंबू सरबत पियाला थांबलोय सगळेजण. हाय. आम्हाला लिंबू सरबत पण म्हणून येतं एकदम कडकमध्ये. आणि आमच्या हॅलो गाईज. स्टेडियमवरती बघा कसे जे बसले आहेत स्टेडियमवरती सगळे. थोडं वेळ सोडायला तर टाळ्या वाजून. आणि खूप ताण लागली आम्हाला. दादा एक पाण्याची बॉटल पण दे आम्हाला. आपलं तुम्हाला मंडळी दर्शन करून जरा आम्हाला सांगा दर्शन करून चांगलं वाटलं. लाईनमध्ये कसं वाटलं. आमच्या वहिनी साहेबांनी ती टोकरी आहे ती चोरून आणलेली घोर अन्याय घोर अन्याय. हे तुम्ही वरती हे केले पाया पडून. टोपली ती 10 रुपयाची होती पण ती 50 रुपयाला आम्ही देऊन टोपलीच घेतली. 50 दिलेत आम्ही. ओके ठीक आहे. तुझं काय म्हणणं आहे. चेंज झाला मग कॅमेरा. तुझं काय म्हणणं आहे. माझं म्हणणं एवढंच आहे का अशी चोरी नाही करायची देवाच्या ठिकाणी. आता मी मंगलेश्वरम मंदिरात चाललो आहे. हे बघा तिकडनं आम्हाला बोटीने परत इथे सोडलं आणि इथून आम्ही आमचा प्रवास स्टार्ट केलेला आहे परत एकदा. छोटासा प्रवास आहे बघू शकता वरती मंगलेश्वरम. गाव जेवण घेऊन गेलो. पुढचा प्लॅन डायरेक्ट जेवायला जाऊ. ओके आम्ही बोटमधनं उतरलो आणि पहिले तर पेटपूजाचं बघू. पेटपूजा करून मग डायरेक्ट पुढे जाणार आहे. पुढे 150 किलोमीटरचं ट्रॅव्हलिंग आहे. तर बघूया किती टाईम लागतो कसं काय. हू करते रे मागच्या झालक्या बघू. हां थालीच घेऊ ना. ओके टाईम झालेला आहे 4:14 आणि आम्ही हॉटेलवरती थांबलेलो आहे. भूक लागली आहे सगळ्यांना. पहिले बघूया काय पंखे तिथं. हे तिथं बाथरूमकडे नको इथं कसं असं. इथं आम्ही हॉटेलवरती बघू काय. जेवणाला इथे 15-20 मिनटं सांगितलेलं आहे आणि तोपर्यंत आमची माणसं बघा काय करतात मजा करतात. तुझं झालं का रे. बारी बारी आहे का. हॅलो गाईज. आता काही काम धंदे नाही म्हणून पार्लर बसले. आम्हाला 15 मिनिटं आणि 4 वाजता आम्ही अजून जेवलो नाही आहे. आणि आम्ही हॉटेलमध्ये आलो आहे. पापड ऑर्डर केली आणि त्याला बोलतो शेजवान चटणी द्या. तर त्याच्याकडे शेजवान चटणी पण नाही आणि लोणचं दे बोललं तर बोलतो थालीमध्ये देणार. हलकट लोक नाही करजी. बस नाही आता बस नाही आता मी थांबत नसतोय. घोडा 18 नाही 24. मॅजिक खाली पडत बघा. तो तिथे वजन जास्त घे घे. टप्पा पडा इकडं. ओके तर आमचं खेळून वगैरे झालंय मस्तपैकी आणि डिश आहेत आमच्या. हे 4 बोलले ना. कुठे मेनू कुठे मेनू. एक मिनिट 4 नाही नाही 3 आहे. 4 मेनू. 4 आहेत. अरे हो चपाती पापड कांदा माहिती नाही पनीर छोले भात लोणचा तो कोण नाही कोणचा कोण नाही कोणता. आणि फुसाफुशी चालू आहे आणि आमचं जेवण झालेलं आहे मस्तपैकी. जेवण मस्तपैकी झालंय. चांगलं होतं जेवण. मस्त होतं जेवण. जेवण एक नंबर होता. आय लाईक इट. जेवण एक नंबर भाई. एकदम पद्धतशीर काम झालेलं आहे. आता गाडीत जाऊन झोपायचं. आता गाडी जाऊन झोपायचं मस्तपैकी. ड्रायव्हिंग करणार आहेत आमचे सौरभ वारखडे साहेब. इकडे बसून दरवाजा. मी मध्यम बसन भाई. ए तू कुठे बसणार आहे पुढं का. हां तू हे यो बघ चोरतं बाई. हे भाई ये बघ चोर 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 चोर. आणि माझ्यासोबत आहे उज्ज्वल बसलेला गणेश बसलेला आणि उद्धव बसलेला आणि यांच्या गाडीमध्ये सौरभ वहिनी संदेश भाऊ संकेत आणि कोण दांडेकर. तर थोडासा ब्रेक घेतला आहे. इथे चाय पिऊ टी ब्रेक.
चला भेटू. चालेल ना का त्यांना ना चल चल के दिखा चाय पे चर्चा. ओके गाईज आमची चहा वगैरे पिऊन झाली. म्हणजे मी कॉफी प्यायलो, 3 जणांनी चाय पियाले आणि निघालो आम्ही. आणि आमची फॅमिली बघा, आमची फॅमिलीचे ऋषिकेश, उद्धव आणि उज्ज्वल, अशा प्रकारे आम्ही फॅमिली आमची चेंज केलेली आहे. तर किती वेळ आपल्याला 2.5 तास आहे का? आता इथून किती टाईम दाखवतोय बघायला लागेल. मग अशी 3 तास होतं, मी चेक नाही केला. तर आम्ही CNG टाकायला थांबलोय. CNG संपलेलं आहे, कालच CNG संपलं आहे. CNG पण खूप लांब होतं, तर आम्ही CNG टाकायला थांबलेलो आहे. थांबणार देतो, कालपासून CNG नव्हतं, तो CNG टाकायला थांबलोय. आज भेटला. सॉन्ग बंद करा ना, सॉन्ग बंद कर बोलतो. बरं काय बोललास तू? फायनली आमचा नंबर आलेला आहे CNG भरायला 15-20 मिनिटानंतर. आणि आमच्या गाडीमध्ये टाकलेला आहे पाईप. आता CNG भरतोय जेणेकरून पुढचा ह्याच्यासारखा ठरकी माणूस मी जिंदगीत नाही बघितला. तुम्हाला सांगतो मी, चुकी झाली. हा एक याच्या जोडीला, हा पण हे बघा इशारे बघा याचे कसे आहेत. परत केला साहेब. पिक्चर बनवशील मला वाटतं ते. याला स्टॉप कसा करायचा? ओके गाईज, 11:15 झालेली आहेत आणि आम्ही उज्जैनला पोचलो. उज्जैनला रूम बुक केले आणि आम्ही असे सगळं पडलेले आहेत, बघू शकता. एक गेला आहे हे करायला आतमध्ये, उद्धव, आणि जेवलो नाही. अरे यार, व्हिडिओ करतोय ना म्हणून मी ब्लॉग नाही करत, समजलं का? याचं कारण हे मला मित्र विचारतात, अरे तुम्ही ब्लॉग का नाही करत? हे बघ, ऐकलं ना आता, हे असं असते. मी टाकणार आहे, मला काय, मी तुझ्या आईला बिला लिंक शेअर करेन भाई. ते आता परत शिवी दिली. ठीक आहे, मी याच्या आईला लिंक पाठवणार. सगळे रील बघतायत ज्या मला बघा, हर एक रील बघताय आणि इथल्या इथे रील आहेत टॅग करतायत इथल्या इथे. तर काय बोलणार माणसांना, काय रील पाठवली आहे का नाही? कडक ना, भारी आहे ना गाडी. अशीच घेऊ आपण एक मस्तपैकी गाडी घेतली. गाडी, अरे यार काय बोलतो मी, सगळ्यांना काढले बाहेर जेवायला आणि आता जेवायला चाललोय. किती भारी आहे, एकदम नॅनो वाटते, नॅनो. आता ब्रँडिंग कर दिली मी तुला इथे. चलतो रे तुला माझ्यावरती. माझी आयटम 3 बाई तबाई, 3 बाई तबाई. पाहिजे का? इथे जत्रा लागले, तुम्ही गाईज बघू शकता. खालचं घे, खालचं लय मोठा तेच घेतो. तेच काय ते रूममध्ये भेटते. जो संकेत भाऊ बघतोय काय मॅटर आहे त्याला जॉर्जियाची टेस्ट बोलून मी बिल नाही देणार. हॉटेल शोधून भेटलाय. हॉटेल आता हॉटेल आम्ही चेंज केलेलं आहे कारण की तो हॉटेल आवडला नाही. थोड़ा स्पाइसी में क्या है? पनीर अंगार आले. एक नंबर लागतो आपला. पेटपूजा करून झालेली आमची आणि खूप लेट झालं आहे, झोप आलेली. काही उठाच आहे 6 वाजता लवकरच. आपण जिथं क्या करू जेवण वगैरे निघालो आणि सगळ्यांना कंटाळा आले, सगळ्यांना झोप आली आणि बोलतात का पत्ते खेळायचे 1 तास.
तर बघूया लोक काय करतात. पोरं फंटर आपली नक्की जाऊन हे काय करताय. मंत्र मारतोय. मोठा मंत्र होता मोठा मंत्र मारतोय. बघूया. हे सुसाट चाललेत. हे सिरी 3रा गेअर टाक. ओके प्रतीक टाकला. तर आम्ही आमच्या रूमवरती आलेलो आहे. गाडी वगैरे पार्किंग केली आहे. बघूया. रूम छान भेटलेत. छोटा आहे, छान आहे.